कधीकधी निसर्ग आपल्याला काही सांगत असतो, पण त्यासाठी मोठा आवाज लागत नाही. या पांढऱ्या फुलाकडेच बघा ना, किती साधं आहे. ना भडक रंग, ना मोठा आकार, ना स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न. पण जवळ गेलं की त्याचा सुगंध जाणवतो. निसर्गात अशी कितीतरी फुलं आहेत जी दिसायला अगदी साधी असतात, पण त्याच्याजवळ थोडा वेळ थांबलं बसलं की त्याचं खरं सौंदर्य जाणवतं. हे फूलसुद्धा अगदी तसंच आहे. दिवसभराच्या धावपळीत आपण कितीतरी गोष्टी बघतो, झाडं बघतो, फुलं बघतो, आकाश बघतो, अगदी रस्त्याच्या कडेला उगवलेलं गवतही बघतो. पण खरंच आपण त्यांना बघतो का? की फक्त ते आपल्या नजरेसमोरून त्या गोष्टी जात असतात? कधीकधी एखाद्या फुलाकडे 2 मिनिटं शांतपणे पाहिलं तरी मन थोडं निवांत होतं. या फुलाचा पांढरा रंग बघितला की एक वेगळीच शांतता जाणवते. पांढरा रंग म्हणजे काहीतरी मोठं सांगण्याचा प्रयत्न नाही बरं का. तो फक्त शांतपणे आपलं अस्तित्व दाखवतो. आणि या फुलाचा सुगंध तर अजून वेगळी गोष्ट सांगतो. सुगंध दिसत नाही, त्याला हातात धरता येत नाही, त्याचा रंगही नसतो, पण तो जाणवतो. कदाचित आयुष्यातल्या काही सुंदर गोष्टींसारखाच. काही माणसं आपल्या आयुष्यात असतात, त्यांचं महत्त्व आपल्याला नेहमी शब्दात सांगता येत नाही, पण ते जवळ असले की मनाला एक वेगळीच शांतता मिळते. जसं हे फूल काहीही न बोलता आपल्या आसपासच्या परिसर सुगंधाने भरून टाकतं. तसंच काही व्यक्ती आपल्या आयुष्यात असतात, त्यांचं अस्तित्व मोठं दिसत नाही, पण त्यांची उणीव मात्र खूप मोठी जाणवते. आणखी एक गोष्ट या फुलाकडून शिकायसारखी आहे. फूल उमलतं तेव्हा ते विचार करत नाही की माझ्याकडे कोण पाहतंय, माझं कोण कौतुक करणार, माझा फोटो कोण काढणार. ते फक्त उमलतं आपल्या वेळेनुसार, आपल्या स्वभावानुसार, आणि काही काळाने ते गळूनही पडतं. पण त्याचा सुगंध, त्याची आठवण आणि त्याचं सौंदर्य काही काळ आपल्या मनात रेंगाळत राहतं. कदाचित निसर्गाचं सौंदर्य याच्यातच आहे. तो आपल्याला काही मिळवण्यासाठी काही देत नाही, तो फक्त आणि फक्त देत राहतो. फूल सुगंध देतात, झाडं सावली देतात, नदी पाणी देते, आकाश मोकळेपण देतं, आणि निसर्ग आपल्याला काही क्षण स्वतःसोबत घालवण्याची संधी देतो. आपण मात्र या सगळ्यापासून हळूहळू दूर जात चाललो आहोत. मोबाईलच्या स्क्रीनमध्ये आपलं जग छोटं होत चाललंय. पण कधीकधी मोबाईल बाजूला ठेवून एखाद्या झाडाखाली बसावं, एखाद्या फुलाकडे शांतपणे पाहावं, त्याचा सुगंध अनुभवावा, पानांची सळसळ ऐकावी आणि काही क्षण काहीही न करता फक्त तिथे असावं. कदाचित त्या काही मिनिटात आपल्याला जाणवेल की शांत राहण्यासाठी नेहमी मोठ्या गोष्टींची गरज नसतेच मुळी. कधी एखादं छोटंसं फूलही पुरेसं असतं. आणि म्हणूनच कदाचित निसर्गातली अशी साधी फुलं आपल्याला खूप आवडतात. कारण ती आपल्याला काही सिद्ध करून दाखवत नाहीत. ती फक्त असतात, उमलतात, सुगंध देतात आणि निघून जातात. पण जाताना मनात एक छोटासा प्रश्न ठेवून जातात. आपणही आपल्या आयुष्यात असंच काही सुंदर मागे ठेवतोय का? कदाचित वस्तू नाही, कदाचित पैसा नाही, कदाचित प्रसिद्धीही नाही, पण एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावरचं हसू,
त्याला दिलेला आधार, एखाद्यासोबत घालवलेला सुंदर क्षण, काहीतरी असं जे आपल्या अनुपस्थितीतही कोणाच्या तरी मनाला आठवेल, जसं या पांढऱ्या फुलाचा सुगंध. फूल दिसेनासं झालं तरी त्याची आठवण राहते. कदाचित आयुष्याचं खरं सौंदर्यही असंच असावं, मोठं दिसण्यात नाही तर शांतपणे काहीतरी सुंदर देऊन जाण्यात.